कधी कधी निवांत जर बसले देवा माय बाप्पा, या प्रपंचाने अनेक प्रकारचा त्रास दिला रे. काही तसे अभंग त्यांचे अनुभूतीतले अभंग आलेले बर का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची देवा माय बाप्पा. अरे हा संसाराचा ताप माझ्या मागे लागला. 3 ताप आहे, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. संसाराचा तापही आहे. या संसाराच्या तापाने माय बाप्पा होरपळून निघलोय रे, होरपळून निघलोय. भाऊ होता तोही निघून गेला. एक पत्नी होती रुक्माई, तीही आसरी दम्याच्या आजाराने गेली. अन्न करता करता गेली. काय गेली? दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये नियतीने आपला खेळ दाखवला. आणि नियती कधी कधी खेळ दाखवते बरं का. कधी कधी प्रापंचिक वृत्ती करते, तर कधी कधी भीक मागायलाही लावते. असा नियतीने खेळ केला होता. कोणाच्या बाबतीमध्ये? राजा हरिश्चंद्राच्या बाबतीमध्ये. आपला मेलेला मुलगा तो जाळण्याकरता पैसे घेण्याची वेळ राजा हरिश्चंद्रावरती आली होती. वाताहत झाली होती प्रपंचाची. तशी माझ्या तुकोबांच्याही जीवनामध्ये प्रपंचाची वाताहत झाली. लोक किंमत देत होते कुठपर्यंत? जोपर्यंत संपत्ती होती, जमीन अडका होता, पैसा अडका होता. जमीन जुमला संपत्ती असताना किंमत दिली आणि आता सर्व संपत्ती निघून गेली. दुष्काळ पडला. दुष्काळी आटीला द्रव्य केला नाश. श्री एक अन्न करता करता गेली. अन्न करता करता एक स्त्री गेली. काय दशा असेल? एक मुलगाही गेला. तुकोबांचा एक मुलगाही गेला. माई बापा, अरे या संसारामध्ये मी राहतो. तसं पाहिलं गेलं तुकोबांचं चरित्र 3 प्रकारे विभागलं गेलं. एक, तुकोबांचं जीवन 3 प्रकारे विभागलं गेलं. सांसारिक जीवन, साधकीय जीवन आणि पांडुरंगमय जीवन, म्हणजे देवत्वाचं जीवन, सिद्धीचं जीवन, असं 3 प्रकारचं जीवन तुकोबांचं या चरित्रामध्ये सुंदररित्या असं लिखाण केलेलं आहे. माय बापा या संसाराने त्रागा गेला, त्रास दिला. करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा. हा संसाराच्या तापे ताप
असंही सांसारिक जीवन होतं. आता मात्र थोडंसं मनामध्ये असा विचार आला, याच्यामध्ये थांबून जर कधी सुख मिळत नसेल त्यापेक्षा आता हे करू म्हटले, भामचंद्र भंडारा त्यावरती जाऊन बसू म्हटले. आणि कधी कधी संसारामध्ये त्रास झाला की मग माणसं पारमार्थाकडे वळतात.